नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, मी 35-36 साईजचं जे कटिंग तुम्हाला करून दाखवलेलं आहे ते आज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे वन टक्समध्ये क्रॉसपट्टी सहित। तर बघा, इथं पहिले आपल्याला समोरचा भाग घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आपल्याला हे जे कापड आहे ब्लाऊज पीसचं ते आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा जे समोरचा भाग आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने दोन्हीकडच्या दोन साईडने। तर बघा, व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्ही याला पिना पण पॅक करून घेऊ शकता नाही तर डायरेक्ट पण शिवून घेऊ शकता। तर बघा, या पद्धतीने आपण पिना पॅक करून घेतलेले आहे। एक साईडला ठेवून घ्यायची आहे ना, आता आपल्याला ही चारही बाजूकडून पॅक करून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने आपण टिप मारीत चालूया एकदम काटोकाट या पद्धतीने। तर बघा, याचीवाली मी कटिंग पण टाकलेली आहे वन टक्सची 35 आणि 36 साईजची, ही दोन्ही याला उपयुक्ती पडेल, तर तुम्ही ती पण नक्की बघा। तर ती कटिंग दाखवलेली आहे मी ह्या चॅनलवरती। तर बघा, या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपले अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि दुसरं सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। तर बघा, दोन्ही पण सेम त्याच पद्धतीने जोडून घेतलेले आहे। जिथं आपण खडूने मार्किंग केलेली आहे समोरची टकची, तर बघा ही इकडच्या साईडने उमटलेली आहे, तर खडूने आपल्याला ही डार्क करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असा टक्स मारायचा आहे। तर बघा, हा उभा 2.5 इंचाचा आहे आणि साईडने 1-1 इंचाचा टक्स आहे या पद्धतीने। तर बघा, एकदम सुंदर असा पप तयार झालेला आहे। दुसरा पण तयार करून घेऊया। तर बघा, दोन्ही तयार झालेले आहे। तर बघा, इथं घेतलेली आहे क्रॉसपट्टी, याला कोणी ब्रापट्टी पण म्हणतं। तर बघा, कापड आपल्याला ब्लाऊज पीसाचं सोयीचं ठेवून घ्यायचं आहे, दोन्ही साईडनी क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे। आपल्याला खालून आपल्याला अर्धा इंचाला कमी अशी दाबून घ्यायची आहे, उरलेलं थोडंसं कापड कट करून घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित टिप मारली फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येतं। तर बघा, साईडने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा, साईडने कट करून घेतलेलं आहे आणि दुसरी पण रेडी करून घेतलेली या पद्धतीने। तर बघा, आता आपल्याला ते समोरचा भाग सोयीचा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला क्रॉसपट्टी सोयीची अशी ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी पहिली टिप मारून घ्यायची या पद्धतीने। तर बघा, अशी आपल्याला टिप मारीत चालायचं आहे अर्धा इंचावरती आणि जे आपला टक्स आहे तो आपल्याला तिकडच्या साईडनेच ठेवून घ्यायचा आहे, जी कोण आपली हुकाची साईड आहे त्या साईडने गळ्याच्या। तर बघा, अशी आपल्याला टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या कपड्याची अशी गोल पुंगळी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने परत त्याच्यावरती आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे अर्धा इंचाची, जी आपण खाली मारलेली आहे सेम तशीच मारून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि जे इथून आता आपल्याला कापड हे काढून घ्यायचं आहे बाहेर। तर बघा, व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित काढून घेतलेलं आहे, उरलेलं कापड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं जास्त झालेलं। तर बघा, या पद्धतीने। तर बघा, आता इकडचा भाग पण आपल्याला सेम तसंच तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, मी दोन्ही सेम तशीच तयार करून घेतलेले आहे। तर बघा, इथं आपल्याला हुकपट्टी आणि लूकपट्टी तयार करण्यासाठी अस्तरचं कापड घ्यायचं आहे। तर बघा, ही लूकपट्टी आहे, तर बघा आपल्याला जास्तीची घ्यायची आहे, ती खालून घ्यायची आहे। ही हुकची पट्टी आहे, ही आपल्याला वरतून ठेवायची आहे, खालून थोडीशी आपल्याला दाबून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने टिप मारल्याच्या नंतर अशी आपल्याला ही लेवल अशी आतमध्ये टिप मारून घ्यायची आहे, जी आहे लूकपट्टी, तर ही आपल्याला अर्धा 1 इंचाने अशी बाहेर घ्यायची आहे। तर बघा, दोन्ही तयार झालेले आहे व्यवस्थित। तर बघा, अशा याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि लेवल आलेली आहे का बघून घ्यायची आहे। तर बघा, इथं तिरकी पायपिंगसाठी मी कापड काढून घेतलेलं, याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, मी इकडून टिप मारून घेतलेली आहे। तर बघा, आपल्याला आता अशी ठेवून घ्यायची आहे याच्यावरती आणि गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा, असे थोडं कापड आपल्याला दाबीत यायचं आहे आणि टिप मारीत चालायचं आहे। तर बघा, इथं अर्धा इंच जास्तच ठेवायचं आणि याला खालून असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे इथं फिनिशिंगमध्ये आपल्यावाली तयार होईल। तर बघा, इथं छोटे असे कट मारायचे आहे, म्हणजे एकदम सुंदर अशी आपली पायपिंग येते आणि वळाला अजिबात जड जात नाही। तर बघा, या पद्धतीने आता अशी मुडपून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला अशी टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने। तर बघा, व्यवस्थित दाबीत आलेल्याच्या नंतर हे बघा, या पद्धतीने आपल्याली पायपिंग तयार झालेली आहे। तर बघा, व्यवस्थित आपली गळ्याची पायपिंग तयार झालेली आहे, इकडची पण तयार करून घेतलेली आहे मी या पद्धतीने। तर बघा, एकदम सुंदर अशी आपलीवाली गळ्याची पायपिंग तयार झालेली आहे। तर बघा, आता आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे। तर बघा, इथं आता आपल्याला पहिले गळा कट करून घ्यायचा आहे, जी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे ती। तर बघा, या पद्धतीने आता आपल्याला हे ब्लाऊज पीस आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अस्तरचं ठेवून घ्यायचं आहे। तर पिना पॅक करून घ्यायच्या
तर बघा आपल्याला आता पहिले गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा गळ्याला टिप मारून झालेली आहे आणि गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर याच्यावर छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला आता सुईचा भाग करून घ्यायचा आहे। तर बघा सुईचा भाग करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे आणि गळ्याला पण टिप मारून घ्यायची आहे। तर बघा याच्यावरती टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे। तर बघा टक्स मारून घ्यायचे आहे आपल्याला। उभा घ्यायचा आहे 4-4.5 इंच, आडवा घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच। तर बघा या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घेतलेले आहे पाठीमागचे व्यवस्थित। तर बघा टक्स मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला बाही घ्यायची आहे। तर बाहीचा आपल्याला दोन्हीकडच्या 2 अशा काढून घ्यायच्या आहे। आपल्याला हे ब्लाऊज पीसाचं कापड सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दोन्हीकडच्या 2 बाही आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या। या पद्धतीने एक अशी ठेवून घ्यायची आणि एक अशी ठेवून घ्यायची, म्हणजे आपल्या दोन्हीकडच्या 2 बाही तयार होती। तर बघा या पद्धतीने आता आपल्याला काठाला अशी टिप मारून घ्यायची आहे, अर्धा इंचाला कमी, किंवा तुम्ही अर्धा इंच पण दाबू शकता। तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ही अशी आतमध्ये ढकलून घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित आपल्याला दाब टिप देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आणि याच्यावर सगळ्या बाजूनी टिप मारून घ्यायची आहे। सगळ्या बाजूनी टिप मारून घेतल्याच्या नंतर आता उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला मध्यातून ही आपली लेस लावून घ्यायची आहे। जी काढून घेतलेली होती ती लेस आपल्याला बाईला लावून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने मी लावून घेतलेली आहे। ही पण आपल्याला सेम तशीच रेडी करायची। तर बघा दोन्हीकडच्या 2 बाई आपल्या रेडी झालेल्या आहे। तर बघा आता आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि समोरचा भाग घ्यायचा या पद्धतीने। तर बघा पहिले आपल्याला हे असं इथं थोडंसं किंचितभर आपल्याला पहिले दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला उलटसुलट करायचं आहे, म्हणजे जे धागे वगैरे अजिबात दिसणार नाही। तर बघा किंचित असं दाबून घेतलेलं आहे, धागे वगैरे कट करायचे आहे आणि आता हे उलटं कापड करून आपल्याला अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग रेडी तयार होते। तर बघा व्यवस्थित आता हे रेडी झालेलं आहे। तर बघा अर्धा इंचाची आपल्याला टिप मारून झाली आहे, डबल टिप मारून घ्यायची पक्की आपल्याला आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे। तर बघा इथं थोडंसं जास्तच झालेलं आहे, आपल्याला ते व्यवस्थित लेवल घ्यायचं आहे कट करून। तर बघा तिकडचं पण सेम आपल्याला या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे। तर बघा दोन्ही पण शोल्डर आपले दाबून झालेलं आहे, इकडं आपल्याला ही लेवल बघून घ्यायची आहे बाई जोडण्याच्या आधी। तर बघा खालीवर होत असेल तर आपल्याला जे खालीवर होत असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, अशी मार्किंग करून खडून, तर ते कट करून घ्यायचं आहे। तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर मी मध्यातून बाई जोडून घेतलेली आहे। दोन्हीकडच्या 2 मध्यातून बाई जोडून झाल्याच्या नंतर फिटिंग पण व्यवस्थित आपण करून घेतलेली आहे। तर हे बघा या पद्धतीने। तर बघा दोन्ही साईडची मी फिटिंग पण रेडी करून घेतलेली आहे आणि एकदम व्यवस्थित आपलं ब्लाऊज रेडी झालेले आहे। तर बघा या पद्धतीने फिटिंग पण करून घेऊया। तर बघा फिटिंग करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित आपलं ब्लाऊज असं रेडी झालेलं आहे, पाठीमागचं गोल गळा आणि क्रॉस पट्टी। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा।